हाय नमस्कार. सॉरी, मला गणपतीत तुमचा मूड खराब करायची अजिबात इच्छा नव्हती. पण या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. विलेपार्ल्याच्या हनुमान रोड इथे एक हेगडेवार मैदान आहे. तिकडे कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था गेल्या 18-19 वर्षांपासून होतीये. आणि आम्ही आपले सुशिक्षित सुजाण नागरिक म्हणून आम्ही सुरू झाल्या तेव्हापासून आम्ही तिकडेच विसर्जन करतो. 2007 पासून आम्ही तिकडे विसर्जन करतोय. दरवर्षी आम्ही तिकडे गाडी लावतो, बाप्पाचं विसर्जन करून परत येतो. 10 ते 15 मिनिटात हे सगळं होतं. अत्यंत सुंदर व्यवस्था तिकडे केलेली आहे. ह्या वर्षी पहिल्यांदाच जितक्या पण गाड्या बाहेर उभ्या होत्या ह्या सगळ्यांना क्लॅम्प लावून त्यांच्याकडनं फाईन घेतला गेलेला आहे. तर मला एवढीच विनंती आहे की गणपतीच्या दिवशी मराठी लोकांच्या भावनेशी खेळू नका. आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो, खूप महत्त्वाचा सण आहे. त्या दिवशी जर तुम्ही आमच्यावरती नियम लादले तर मग नियम सगळ्यांसाठी लागू झाले पाहिजेत. जे विदाऊट हेल्मेट फिरतात त्यांच्या सणांच्या दिवशी, जे ट्रिपल सीट फिरतात ह्यांना पण फाईन करा तुमच्यात जर हिंमत असेल तर. फक्त मराठी लोकांवरती दादागिरी करणं बंद करा. गणपतीच्या दिवशी तर अजिबात आमच्यावर दादागिरी करू नका. अजिबात हे खपवून घेतलं जाणार नाही. दंड जो काय आहे तो मी भरलेला आहे, कारण आम्हाला कायद्याचा आदर आहे, पोलिसांचा आदर आहे. पोलीसवाल्यांच्या विरोधात पण माझी काही तक्रार नाही, कारण त्यांना ज्या वरतून ऑर्डर आल्या असतील ते त्याचंच पालन करत होते. त्यामुळे जितके पण राज्यकर्ता लोक आहात तुम्ही, जे तुम्ही क्रेडिट घेता तिकडे फ्लेक्स लावून, हा जो फालतूपणा आहे हा बंद झाला पाहिजे. मराठी लोकांच्या भावनेशी प्लीज खेळू नका.